आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर। त्यासाठी लागणारं साहित्य 2 मोठे कांदे, हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, 1 कलमीचा तुकडा, 2 लवंग, 4-5 मिरी, 1 विलायची आणि 1 तेजपत्ता, मीठ, त्याचबरोबर सगळे मसाले, तिखट, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला इत्यादी। 1 स्पून बेसन, छोटा टीस्पून आणि 2 टोमॅटोची प्युरी, 2 कच्चे टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे, म्हणजे ही अशी प्युरी तयार होते। आणि अर्धा पाव पनीर। पनीर आपल्या आवश्यकतेनुसार 1 पाव अर्धा पाव आपण घेऊ शकतो। भांड्यामध्ये तेल घेऊया। 2 मोठे चमचे, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग हे टाकून मोहरी चांगली फुटू द्यायची। त्यामध्ये तेजपान आणि खडे मसाले टाकून द्यायचे। त्यानंतर कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतवायचा। हिरवी मिरची, कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा। कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची। मिक्स करायचं। आता यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा, 1 चमचा धणे पावडर, थोडीशी हळद, किचन किंग मसाला टाकायचा आणि मिक्स करायचं। एका साईडला थोडं बेसन घालायचं, 1 छोटा चमचा, त्याला पण थोडं हलकंसं भाजून घ्यायचं। बेसन नाही टाकलं तरी चालेल, परंतु यासाठी टाकावं लागतं की पनीर वेगळं, कांद्याची ग्रेव्ही वेगळी असं नाही झालं पाहिजे। त्यासाठी ते एकसारखं दिसण्यासाठी आपल्याला बेसन घालावं लागतं थोडं। त्यामध्ये टोमॅटो प्युरी घातल्यानंतर थोडं शिजू द्यायचं तेल सुटेपर्यंत। बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे। साईडने बघा तेल येत आहे। परत याला एकजीव करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। आता यामध्ये पनीर घालायचं आणि मीठ, मिक्स करायचं। थोडा गरम मसाला, अगदी थोडा, आणि थोडं पाणी घालायचं, अगदी किंचित 3-4 चमचे, छोटे चमच्याने। पातळ ग्रेव्ही केली तरी चालते आपल्या आवडीनुसार। आणि याला छान मिक्स करायचं। अगदी 2-3 मिनटं शिजलं तरी होऊन जातं। पनीरला जास्ती शिजवायची गरज नाही, नाहीतर ते कडक येतं। थोडी वाफ यायला ठेवू आपण। बघू शकता छान कलर आलेला आहे। 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायची। झाकण उघडून बघायचं। खूप छान शिजलेली आहे भाजी। बघा तेल पण वर आलेलं आहे ग्रेव्हीचं,
सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता. झालेली आहे. आता डिशमध्ये काढूया. गॅस बंद करायचा. ढाब्यासारखी भाजी तयार झालेली आहे. बेसन लावल्यामुळे रस्सा घट्ट आणि पनीरला छान चिकटून राहतो, त्यामुळे बेसन घालू शकता. जर नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल, परंतु ती ग्रेव्ही जी आहे ती थोडी पातळ दिसते. आता बघू शकता ग्रेव्ही घट्ट आहे, पनीरला पण छान लागलेला आहे मसाला. अगदी ढाबा स्टाईल पनीर तयार झालेला आहे, छान झणझणीत मस्त. तर रेसिपी आवडली काय तर शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.